उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून। नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी। तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य। कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण। संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे। गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य। कामासाठी जोडपा हवाय। राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15। नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी। शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास। अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी राहुरी तहसील कार्यालयावर आज बुधवारी अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। राहुरी शहरातील राजवाडा येथे सकाळी हजारो संख्येनं आंबेडकरी समाज बांधव एकवटला। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आलं। जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर प्रशासनात निवेदन देण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निकालानुसार राज्य सरकारनं अनुसूचित जाती प्रवर्गात उपवर्गीकरण करण्याचे अधिकार देण्यात आले। सदर निर्णयामुळे अनुसूचित जातीमधील एकतेला बाधा पोहोचून सामाजिक दुरावा निर्माण होण्याची भीती असून राज्य सरकारनं अनुसूचित जाती प्रवर्गात कोणतेही उपवर्गीकरण करू नये आणि एकसंध असलेल्या समाजात फूट पाडू नये। न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल त्वरित प्रकाशित करावा। केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करावी किंवा संसदेत कायद्यानं संरक्षण द्यावं। पदोन्नतीमधील आरक्षण तात्काळ लागू करावा आणि अनुसूचित जाती जमातीमधील मागील अनुशेष भरून काढावा व सर्व अनुसूचित जातींची जातनिहाय जनगणना करूनच पुढील धोरण निश्चित करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। या मोर्चात आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे, प्रवीण लोखंडे, सुभाष त्रिभुवन, वंचित बहुजन आघाडीचे पिंटू नाना साळवे, बाळासाहेब जाधव, सचिन साळवे, विरोधी पक्षनेते अरुण साळवे, भाऊसाहेब पगारे, सुनील चांदणे, राजन ब्राह्मणे, सुनीता थोरात, सीमा बोरुडे, स्नेहल सांगळे, यमुना भालेराव, स्नेहल दिवे यांसह हजारो भीमसैनिक उपस्थित होते। सरकारने काही चुकीचा बदर समितीचा अहवाल सध्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार लागू करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि म्हणून त्या सुप्रीम कोर्टाच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आम्हाला विचारात न घेता बदर समितीने जो अहवाल दिलाय तो अहवाल आम्हाला रद्द करायचा आणि जे चुकीचं उपवर्गीकरण चाललंय हे रद्द व्हावं म्हणून आज आम्ही हा मोर्चा काढलो होता। आता आपला हा मोर्चा, ही जी तुमची लढाई आहे ही कुठपर्यंत चालणार आणि काय याचं जोपर्यंत महाराष्ट्र सरकार या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हा अहवाल आणि हे उपवर्गीकरण रद्द करत नाही तोपर्यंत आमचा लढा चालणार। केवळ राहुरी तालुका नसेल तर नगर जिल्हा असेल तर आझाद मैदान आणि वेळ आली तर आम्ही दिल्लीच्या संसदेवर जाऊ, कारण जोपर्यंत आमचा अहवाल रद्द होत नाही, कारण हा आमच्या मुलाबाळाचा शिक्षणाचा विषय आहे, हा आमच्या मुलाचा नोकरीचा विषय आहे। कारण बाबासाहेबांनी संविधान देताना आरक्षण देताना सगळ्या जातीला आरक्षण दिलेलं आहे। ओबीसी, मराठा असो, धनगर असो, एससी, एसटी, व्हीजेएनटी या सर्व जातीला दिलेलं आहे आणि ज्या 59 जाती आहेत एससी मधल्या त्या सर्व जातीला 13% आरक्षण बाबासाहेबांनी समान दिलेलं आहे, कारण जे शिक्षण घेतले ते पुढे गेलेत। आणि म्हणून मी माझ्या सर्व बांधवांना विनंती करतो, आजही तुम्हाला संधी शिक्षण घ्या आणि पुढे जा, पण आपल्यामध्ये वाद लावायचा प्रयत्न करू नका। कोणत्याही जातीवादी, कोणत्याही सनातनी प्रवृत्ती तुम्ही ऐकू नका आणि बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्गाने चला अशी मी त्यांना विनंती केली। दलित समाजामध्ये जातीमध्ये वाद करण्याचं भूमिका करतंय सरकार। आता असं सरकारने अशी कोणती जात नाही का त्याच्यामध्ये भांडण लावून दिले नाहीत, म्हणून त्यांना शेवटचा पर्याय फक्त मांग मारत राहिले। त्यांनी त्यांच्यामध्ये पण भांडण लावून दिले, परंतु जो शिकलेला मातांग बांधव आहे, जो शिकलेला आमचा बौद्ध बांधव आहे, हे भावाप्रमाणे राहतील, हे वाद घालणार नाही। त्यांना किती प्रयत्न करू द्या, कारण बाबाला संविधान आमचे तुकडे उदाहरण याची आम्हाला गॅरंटी आहे। पुढचं पाऊल काय राहील तुमचा? 100% नगर नंतर मुंबई आणि मुंबईनंतर दिल्ली। तुम्ही काही सरकारला काही अल्टिमेटम काय सांगणार? जोपर्यंत हा आता काय झालं माहिती का, सुप्रीम कोर्टात त्यांचं म्हणणं निघाले, परत सुप्रीम कोर्टामध्ये यांनीच लोकांना जायला लावलं, यांनी ती बदर समिती नेमली आणि ही बदर समितीमध्ये जर शिक्षण आमचे जे कोणी हुशार लोक घेतले असते, जे आमचे माजी न्यायमूर्ती आहेत, माझे IPS आहे, तर ते असं झालंच नसतं। आणि म्हणून या अहवालाची आणि चाचपणी करा आणि पुन्हा एकदा चर्चा करून सगळ्या मिळती निर्णय घ्यावा आणि जर करत नसेल तर 2026च्या जनगणनेनुसार करा, आमचं काय म्हणणं नाही। परंतु आम्हाला असं वाटतं की आमचे भाऊ तुकडे नाही केले बरं, इथे सरकारने दखल घ्यावी। तिथला असन महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं वर्गीकरण चालू आहे त्यामध्ये जो आमचा लहाना बंधू मातंग समाज आहे, हा 59 जातीमध्ये एकच अशी जात आहे मातंग समाज, त्यांनी आम्हाला सेपरेट आरक्षण पाहिजे अशी मागणी केलेली आहे। म्हणून
आम्ही राहुरी तालुक्याच्या वतीने प्रथमतः अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भव्य असा बचाव कृती समितीच्या वतीने भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये आमची प्रामुख्याने मागणी हीच आहे की ज्या 13% आरक्षण आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुकडे होऊ नये आणि 59 ज्या जाती आहेत ते एकत्रित राहावा। तुम्ही मातंग समाजाला मोर्चातून काय आव्हान करा? आम्ही मातंग समाजाला एवढंच आव्हान करा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। तुम्ही आरक्षण बचाव वर्गीकरणानिमित्त प्रत्येक तालुक्यात गावागावात फिरला, कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? आम्ही ज्या वेळेस प्रत्येक राहुरी तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये गेलो, आम्ही फक्त आमचे जे महारवाडे राजवाडे आहेत त्या ठिकाणीच गेलो आणि उलट अशी परिस्थिती निर्माण झाली, या सरकारने आमच्यामध्ये 59 जातीमध्ये जे तुकडे करायचे होते ते तुकडे न होता जे जे आपले वंचित पक्ष असन, आरपी असन, बामसेप असन, सर्व समाज एकवटला आणि आंबेडकरी समाज सर्व एकत्रित झाला आणि सर्व आम्ही एकत्रित होऊन जो लॉंग मार्च बीड ते मुंबई निघणार आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये राहुरी तालुक्यामधून भीमसैनिक उपस्थित राहणार आहात। आज जो मोर्चा झाला ह्यो कोणत्या पक्षाचा नव्हता, कोणत्याही गटाचा नव्हता, कोणत्याही तटाचा नव्हता, ह्यो फक्त समाजासाठी बाबासाहेबांच्या विचाराचा मोर्चा होता। आरक्षण बचाव म्हणजे या दोन भावांमध्ये ह्या भाजप सरकारने जे भांडणं लावलेत ते भांडणं म्हणजे एका भाकरीचे दोन तुकडे करणं। तसे 59 जाती आहे, बरं 59 जाती, 59 जातीतून एक जातीला वेगळं आरक्षण पाहिजे, हे कोण करू राहिलं? हे काही भाजपचे मागच्या दाराने झालेले आमदार आणि आमदारांनी तिथं लक्षवेधी मांडलं, समाजांनी मांडले, समाजाला सुद्धा कळना का हे काय चाललं, मातंग समाजाला कळना अवघड काय आणि महार समाजाला, बौद्ध समाजाला समजणं अवघड काय, पण तिथं लक्षवेधी मानणारे फडणवीसचे काही दावणीला बांधलेले कुत्रे आणि हे ते तिथं हे करतात। तर मी या सरकारला आता एवढंच सांगतो, ही इथं फक्त झलक आहे, पिक्चर अभी बाकी। उद्या आम्ही नगरला जाणार, उद्या पुढच्या याला, आणि त्याच्यानंतर मुंबई नाही तर मग दिल्ली। मग मी सांगतो या फडणवीस सरकारला का आमच्या भावाभावामध्ये तुकडे नाही करू, एवढंच मी या सरकारला विनंती करतो। आज हा जो भव्य दिव्य असं जे निळं वादळ हे तहसीलदारवर येऊन धडकलं, या माध्यमातून मी एकच सांगेन की हा जो समाज आहे हा समाज उपवर्गीकरणाच्या पूर्णता विरोधात आहे। तुम्ही या ठिकाणी जनसमुदाय पाहिला, कारण हा जो जनसमुदाय आहे हा पूर्णतः महार आणि बौद्ध समाज या ठिकाणी एकवटला। याच्या माध्यमातून मला एकच शासनाला सूचना करायची की शासनाने हा जो घाट घातलेला आहे हा पूर्णतः थांबवा। हे राहुरी तालुक्यातून ही फक्त ज्योत पेटलेली आहे आणि हिचा जर भडका आम्ही या ठिकाणी मुंबईला जाऊन करणार आहोत आणि या गोष्टीला पूर्णतः विरोध आमचा आहे उपवर्गीकरणाचा। बाजार समिती ही सामाजिक न्याय विभागाने नियुक्त केलेली समिती आहे। ही एक सदस्यीय समिती आहे। त्या एक सदस्यीय समितीच्या माध्यमातून जे वर्गीकरणाच्या अबकड करण्यासंदर्भात शासनाचा जो घाट आहे तो या ठिकाणी अत्यंत दुर्दैवाचा आहे। बदर समितीने कुठल्याही प्रकारचा अहवाल जाहीर केला नाही। बदर समितीने सामाजिक न्याय विभागाला जो अहवाल द्यायचा होता तो सामाजिक न्याय विभागाला तो अहवाल दिलेला नाही, तो डायरेक्ट मुख्यमंत्र्याला सादर केला। हे अतिशय दुर्दैवी आहे आणि बदर समितीचा अहवाल आजपर्यंत कुठल्याही प्रकारे जाहीर होत नाही, महाराष्ट्र शासनाकडून केला जात नाही किंवा न्यायालयाकडून केला जात नाही। या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी खेद व्यक्त करतो आणि जे उपवर्गीकरणासंदर्भात अशा प्रकारच्या समित्या गठीत करून जो चुकीचा प्रकार चाललाय आमच्या या ठिकाणी या घटनेचा आम्ही निषेध करतो। बदर समितीवर बरेच आरोप केले जात आहेत, त्याबद्दल काय सांगाल? बदर समितीचा एक असा आमच्या ऐकवण्यात आहे की इंजिनिअरिंगला ज्या समाजाचे जास्तीत जास्त पोर आहेत त्या समाजाची प्रगती झालेली आहे आणि ज्या समाजाची प्रगती दिलेली आहे त्या समाजाला आरक्षणामध्ये कमी वाटा द्यायचा असा शासनाचा घाट आहे आणि तो आम्हाला मान्य नाही। 2026 ची जी येणारी जनगणना आहे ती जनगणना निश्चित झाल्याशिवाय कुठल्या प्रकारचं उपवर्गीकरण करू नये असं या ठिकाणी आमचं शासनाला आव्हान आहे। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।